आपुल्या वैभवे शृंगारावे निर्मळी देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा महायोग पीठे तटे भेमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे हे नमस्कारोनी आता आता हृदय ही आपुली चौफालुनिया बली वरे बाई सौपावली श्रीगुरूंची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पाया पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अनंत कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या साधकाची मायबाप योग्यांची माऊली भगवान श्री ज्ञानोबरायांच्या आणि कीर्तन रूपी उपस्थित तुम्हा सर्व संत मायबापांच्या सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू महाराष्ट्र भूषण जगतवंदे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय साधकाला वर्म सांगतात। बाबा आपण सगळेजण ईश्वर दर्शनाकरता निघालेले आहोत का, तर त्याचं कारण आहे नदीचा उगम जरी डोंगरात असला तिची धाव समुद्राकडे असते, कारण तिचा जन्म समुद्रापासून झालाय। तसं तुम्ही आम्ही ईश्वर दर्शनाकरता धावतोय, पण कुठे धावावं कोणत्या दिशेने धावावं याचं वर्म आपल्याला कळलं नाही। हे वर्म फक्त संतांना माहिती आहे। बा तुका म्हणे त्याचे कळले महावर्म जेचे कर्म धर्म नाशिवंत। ईश्वर दर्शनाकरता धावतो का, तर आपण ईश्वराचे अंश आहोत। ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातनः मनशस्त्राणि इंद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षती। आपण फक्त प्रकृतीने वेगळ्यात, वास्तविक देवापासून आपला भेद नाही। बाबा का, फक्त प्रकृती का निर्माण झाली, तर कल्पना अविद्या तेने झाला जीव। अंतकरणामध्ये कल्पना निर्माण झाली आणि परिणाम जीवदशा प्राप्त झाली। विठाला विठाला प्रकृती दशेमध्ये आलेला जीव पुन्हा ईश्वराशी एकरूप साधण्याचा प्रयत्न करतो, पण ईश्वराची प्राप्ती होत नाही। त्याचं कारण आहे ईश्वर प्राप्ती कशाने होईल, कोणत्या साधनेने होईल हे वर्म जीवाला माहित नाही।
मग आपण आपल्या मनाने परमार्थ जर केला तर ईश्वरापर्यंत पोहोचत नाही. ज्ञानोबा स्पष्ट सांगतात, मनोमार्गे गेला तो तेथे मुखला, हरी पाठी शिरावला तोची धन्य. आपली भक्ती सफळ व्हावी असं वाटत असेल तर संतांचे संगती मनोमार्गे गती. असा जीव जो ईश्वराच्या शोधात आहे तो अशा जीवाला जगद्गुरु तुकाराम सांगतात, बाबा जीव देव तुझ्यापासून लांब नाही, देव तुमच्या जवळच आहे, पण अज्ञानामुळे तो दिसत नाही. त्याच्या प्राप्तीकरता तुम्हाला काय द्यावं लागेल याचं वर्म या अभंगामध्ये सांगतात. विठाला विठाला. आपल्या धामणदेवी गावामध्ये सहाणेवाडी आणि महिला मंडळ आयोजित सत्यनारायण पूजा, हळदी कुंकू, 3 दिवसाचा अखंड ज्ञानेश्वरी पारायण सत्र आणि त्यातल्या आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. माझे मित्र आमच्या कोल्हापूर तालुक्यातले मारुती जाधव, त्यांचे मित्र रवी नाकाते, या सगळ्या माध्यमातून या ठिकाणी सेवे करणारे योग आहे. भगवान परमात्मा आणि तुम्ही सगळी कृपा कराल तसं कीर्तन, कारण कीर्तन म्हणजे एकळ्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला. माझे श्रीगुरु नेहमी सांगतात, प्रवचन करण्याकरता एकटा असेल चालतो, पण कीर्तनामध्ये नाही, तुमच्या सहकार्याशिवाय कीर्तन होत नाही बाबा. का? वक्ता तो वक्ता नोहे श्रोते विण. कितीही मोठा वक्ता असेल पण समोर जर श्रोते नसतील तर तो वक्ता शून्य मूल्य आहे. विठाला विठाला. तुम्ही सहकार्य केल्याशिवाय कीर्तन होत नाही. मग तुम्ही सहकार्य मला काय करायचं आहे का नाही? तुम्ही सहकार्य काय करायचं? काही नाही बरं. तुका म्हणे येत भजन प्रमाण आणि काय थोरपण झाला. ते कलियुगामध्ये भजनाने जीवाचा उद्धार आहे. ज्या ज्या वेळेला भजन होईल त्यावेळेला एकच करायचं, टाळी वाजवावी घोडी उभारावी. आहे ना, टाळी वाजवली पाहिजे बाबा. टाळीचे अनेक फायदे आहेत. का? टाळी वाजवली की अंतकरण जागा होतं, बाबा बाहेर काहीतरी चाललंय. नाही, टाला टाळी लोपला नाद, टाला टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, अंगो अंगी मुराला छंद. टाळी वाजवली अंतकरण जागृत होतं आणि परमार्थामध्ये अंतकरण जागृत होणं याचंच नाव परमार्थातली सफलता आहे. विठाला विठाला. सांगितलंय, जोपर्यंत अंतकरण जागृत होत नाही किंवा अंतकरण जोपर्यंत भजन करत नाही ना तोपर्यंत केलेली भक्ती ही वांज आहे. किंबहुना भजनात जोपर्यंत अंतकरण म्हणजे मन नाही ना तोपर्यंत ती भक्ती वांज भक्ती आहे. ज्या भजनामध्ये मन नाही ती भक्ती व्यर्थ आहे. चेतना हे नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमे नाना तीर्थ हरिपाठात महाराज हे वर्म आहे. हरिपाठ सम्राट जरी असले तरी त्याला गाडी रिवर्स लावता येत नाही आणि जातीवंत ड्रायव्हर त्याला म्हणा ज्याला गाडी रिवर्स लावता येते. विठाला विठाला. ज्याला हरिपाठ उलटा म्हणता आला त्याचा खरा हरिपाठ आहे. सरळ कोणी म्हणतं, तुम्ही नुसती पुढे सुरुवात केली ना, ज्याने कधीच हरिपाठ म्हटलं नाही तो सुद्धा मागून म्हणतो. पण मागून उत्तरार्ध पहिला म्हणावं आणि पूर्वार्ध नंतर म्हणावं असा ज्याला हरिपाठ म्हणता येतो त्याचा हरिपाठ पाठ आहे. विठाला विठाला. असा भगवान परमात्मा आपल्याला प्राप्ती करण्याकरता सहयोग तुम्ही कृपा करा. फक्त भजन करा. का? भजनामध्येच आनंद आहे बाबा. कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. आपण प्रत्येक 3 वगैरे प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. एक मूर्खवंता वर्ग आहे बाबा, जो देव नाहीच म्हणतो, पण त्याने देव नाकारला तरी देव आहे. का? तो नाही म्हणतो म्हणून देव आहे. कारण नाही म्हणण्याकरता सुद्धा तो असावा लागतो ना. नाही म्हणण्याकरता सुद्धा तो असावा लागतो. ज्या दिवशी नाही म्हणण्यातला नाही म्हणणारा निघून जातो त्याला लोक त्याला घरात ठेवत नाही बाबा.
का देखवी ऐकवी एक नारायण, तो बोलवणारा तो चालवणार, म्या बोलविला विदून बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राण हले, जो जगाचे चालिता प्रत्येक जगाची सुखपाठ ही भगवान परमात्मा करत असतो. विठाला विठाला आपण त्याचं अस्तित्व नाकारलं म्हणून त्याचं अस्तित्व नाकारता येत नाही. तो आहेच बाबा. जनाबाई तर स्पष्ट सांगते, देव आहे, 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 देव आहे. मंदिरे शोधून पाये, हृदय मंदिरे शोधून पाये, देवन कला नाना परे, देवन कला नाना परे. मंदिरे शोधून पाये, हृदय मंदिरे शोधून पाये, देवन कला छातीला हात उचलून तेव्हा तुम्ही जरी नाकारलं ना तरी तो आहे का? तुम्हाला जो बोलवतो तो तोच आहे. देवांमध्ये आणि आपल्यामध्ये अंतर नाही, फक्त पडदा आहे बाबा. रामायणामध्ये फार सुंदर उदाहरण आहे बाबा. रात्रीची वेळ आहे आणि रावण आणि मंदोदरी एकांतामध्ये आले बाबा. हनुमंतराय जाऊन आले, अंगद जाऊन आला, रावण ऐकायला तयार नाही. मंदोदरी रावणाला प्रार्थना करते का पत्नीचा धर्म आहे आपल्या मालकाचा विनाश होऊ नये. मंदोदरी पतिव्रता होती बा. 7 पतिव्रतेमध्ये मंदोदरीचा अग्रगण्य नाव आहे. विशाल बुद्धी आहे तिची. आपल्या मालकाला समजवते, मालक सुवर्णाची लंका आहे आणि या लंकेचं मला वाटू नये की या लंकेचा विनाश व्हावा. आपली मुलं बालं नाव सांगायला सुद्धा कोणी राहणार नाही. तेव्हा तुम्ही एक काम करा, त्या भगवंताला शरण जा. मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, का त्याचं ब्रीद आहे, त्याचं ब्रीद आहे ज्ञानोबरांचा. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवार मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण्य मीची ऐकू. भगवान सांगतो या जगात शरण येण्याकरता म्हण ऐक नाही, ऐशी अशी शरण जावे शक्ती जीवे न वंची. असा जो समर्थ ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणोनी. मंदोदरी सांगते, बाबा मालक तुम्ही शरण जा. तो फार बलाढ्य आहे, त्याच्या समोर कोणाची शक्ती चालत नाही. तुम्ही त्याला शरणागती पत्करा आणि आपल्या कुळाचा उद्धार करून घ्या. कारण त्याचं ब्रीद आहे, जो त्याला शरण गेला ना त्याचा तो उद्धार करतो. मानवी जीवाचा उद्धार करतो याच्यात नवल नाही. कपी कुळ उद्धारिले मुक्त केले राक्षस. वानर कुळाचा सुद्धा त्यांनी उद्धार केला. तुम्हाला सांगू का, वानर कुळाचा आज माणसाची पूजा होत नाही पण वानराची पूजा होते. विठाला विठाला तुकाराम महाराज त्या वानराला विचारतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. किती केला चिरंजीव हनुमंत, एवढा अगणित आहे, त्याला शरण जा. रावण म्हणतो, बाई तू त्याचा प्रताप मला सांगते पण मी काय कमी आहे का? 7 कोटी घरं सोन्याची आहेत, काश्याची, पितलेची, तांब्याची किती आहेत, त्याचं अगणित आहे की नाही? सोन्याचा एवढा मोठा रावण आहे, तो काय कमी बजेट आहे? बरं माझं तर सोड, माझ्या मुलाने इंद्राला जिंकलाय, तो सुद्धा काय कमी आहे का? एवढा मोठा बलाढ्य सैन्य आहे, माझा मुलगा बलाढ्य आहे, काय कमी माझ्याकडे? तो रावण का राम काय त्याच्याकडे? साधा लंगोटी लावून आलेला.
लंगोटीवाल्यांची सुद्धा किंमत करू नये. लंगोटीवाला सुद्धा फार मोठं कार्य करून जातो. विठाला विठाला. भगवान शंकराचार्य लंगोटीवरती एका घरामध्ये मधुकरी मागण्यात गेली. बाबा भिक्षाम देही माई. ज्या घरात उभे राहिले, शंकराचार्यांचं नेक आहे, एकाच घरात माधुकरी मागायची, दुसऱ्या घरामध्ये मागायची नाही. ज्या घरामध्ये माधुकरी मागण्याकरता उभा राहिली त्या घराचा मालक 8 दिवसापूर्वी गेला होता. घरामध्ये लाईट नाही, अंतकरणामध्ये आतमध्ये रडण्याचा आवाज येतोय. पण शंकराचार्य बोलतात, जरी मला मधुकरी नाही मिळाली तरी या घराला रडण्याचा दुःखाचा आवाज येतोय, त्या घराला सुख देऊन जाईल. बाबा आतून रडण्याचा आवाज येतोय, काय करावा. ती माऊलीने जाणलं, कोणीतरी साधू आपल्या अंगणात उभा आहे, भिक्षा देई माहिती काय द्यावं, आपण तर दुःखाने पिणलेलो आहे. ती माऊली हुशार होती, घरामध्ये तांब्यात पाणी घेतलं, तुळशीला नमस्कार केला, तुळशी पत्र त्या पाण्यामध्ये टाकलं आणि पाणी शंकराचार्यांना दिले. बाबा भगवान शंकराचार्याने पाणी प्राप्त केलं, पण पाणी प्रासनिकाच्या बदल्यात काय द्यावं. त्या माऊलीच्या अंगणामध्ये सोन्याचा पाऊस पडला. ही लंगोटीमध्ये ताकद आहे. विठाला विठाला. स्पष्ट म्हणतात, करील ते काय नोहे मनात आलं तर साधू काय करू शकत नाही. साधू लौकिक दृष्टी पाहू नका. साधूला पाहायचं असेल तर अंतकरण दृष्टीने पहा त्याला. बाबा रावण म्हणतो, मी काय कमी आहे का, माझी सुद्धा सत्ता सामान्य नाही. 33 कोटी देव माझ्या बंदी खाण्यात आहे, एवढा सत्ताधीश आहे मी. तो रामप्रभू साधा लंगोटीवर केलाय, काय त्याचे शक्य आहे. पण त्याच्या मागे कोण आहेत का, बरं माणसं तरी आहेत का त्याच्या मागे, सगळी माकडं आहेत त्याच्या मागे. मधुकरी सांगते, मालक त्याच्या लंगोटीकडे पाहू नका, त्याची शक्ती अगणित आहे, त्याच्या शक्तीचा अंत पार तुम्हाला कळणार नाही. रावण म्हणतो, मी सुद्धा कमी नाही. मंदोदरी सांगते, अहो तुम्ही त्याच्या समोर शून्यवत आहात. त्याच्या शक्तीचा सोडा, त्याच्या नामाने दगड करतात एवढी ताकद आहे रामू. रावण म्हणतो, याच्यात काय अवघड आहे, मी सुद्धा दगड तारतो. मंदोदरी म्हटली, मालक एवढं हलक्यात घेऊ नका, म्हटलं दगड तारण्याची ताकद मिळते. मंदोदरी मानत नाही. दोघेही रात्रीच्या वेळेला समुद्राच्या किनाऱ्यावरती गेली. रावणाने मोठा दगड उचलला, पण त्या दगडाला शपथ दिली, बुडाला असतं रामाची. कोणाची शपथ घातली, रामाची शपथ घातली. तो दगड बुडाला नाही. मंदोदरी म्हटलं, काय पण मालक मला खरंच सांगा, दगड तारला ही मी मानतो, पण दगड तरला कसा हे वर्म सांगा मला. म्हटलं बाकीचं काय, तरलाची महत्व आहे ना, कसा तरला हे विचारू नको. पण तुम्हाला खरं सांगू का, पत्नी जेव्हा प्रेमात बोलते तेव्हा समजायचा मालकाने धोकादायक वलन पुढे आहे. विठाला विठाला. शेवटी तिने राहवत नाही, रात्रभर पुन्हा पुन्हा विचारते, दगड कसा तरला सांगा, दगड कसा तरला सांगा. शेवटी प्रेमाच्या आहारी गेलेला रावण सांगतो, काय नाही मी फक्त बोललो, फक्त तुला बोलालीस तर रामाची शपथ. म्हणजे ही जर रामाची शपथ आहे, एवढा बलाढ्य राम आहे, कुलाचा नाश करून घेण्यापेक्षा त्याला शरण जा. विठाला विठाला.
नाकारणाऱ्या रावणाला सुद्धा अस्तित्व स्वीकारावं लागतं. म्हणजे नास्तिक सुद्धा देवाचं अस्तित्व स्वीकारत असतो बाबा. ज्ञानोबारायणी सांगतात नास्तिक म्हणजे काय, देवांनी आपल्याला जास्त अंतर नाही, फक्त एक पडदा आहे बाबा. किती? फक्त एक पडदा आहे, देवापासून आपला जास्त लांब नाही. तैसा हृदयामध्ये का कमलकंदानी तरधुरी नांदणूक एकेची घरी परी जेत पैसोनी उपवासू करी का दारिद्रीजी. ज्ञानोबाराय सांगतात बाबा देव किती लांब आहे. एका सरोवरामध्ये कमळ फुललेलं आहे, त्या कमळामध्ये मकरंद आहे आणि त्याच कमळाच्या बुडाशी दरदूर म्हणजे बेडूक आहे बाबा. पण त्या बेडकाला मकरंदाचं ज्ञान नाही आणि मकरंदाचं ज्ञान नसल्यामुळे तो बेडूक मकरंद सेवन न करता चिखल खाऊन जीवन जगतो. हे बेडकाचं नाही, आपलं सुद्धा. आपण सुद्धा ज्ञानोबा तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा रामो का भ्रांताशी कामो विषयावरी. आपल्या हृदयामध्ये देव आहे, पण हृदयात देव न पाहता आपण त्याला बाहेर शोधतो. शोधिसे मानवा राहुळे मंदिरी नांदतो देव हा आपुल्यांतरी. शोधिशी मानव, त्याला आपण बाहेर शोधतो, पण तो बाहेर नाही बाबा, आतमध्ये आहे. पण आतमध्ये असणाऱ्या देवाला पाहण्याकरता त्याला जर पाहायचं असेल तर संत कृपेशिवाय पाहता येत नाही. विठाला विठाला बाबा सांगतात त्याची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल ना तर तुम्ही संतांचे पाय. हरे प्राप्तेशे उपाय संताविना प्राप्ती नाही. आईशे वेद देते की वेदाने वरडून सांगितलं गवा त्यांच्याशिवाय का त्यांना जो प्राप्त आहे तेच ओळख करू शकतात. कारण देवाशी देवाच्या नित्य जवळ राहणाऱ्या सुद्धा देव ओळखता आला नाही बाबा. नामदेवराय नित्य देवाच्या जवळ, पण देव ओळखता आला नाही. मग ओळखला केव्हा? ज्यावेळेला गुरुकृपा झाली त्यावेळेला. विठाला विठाला गुरु कृपेचा अगोदरचं जीवन झालं. कटेवरी हात नाही ज्या देवाचे नघे मी तयाचे दरुशन. पण ज्या क्षणी गुरुकृपा होते त्यावेळेला नामदेवरायाने म्हणावं विठ्ठल जली स्थली भरला रीता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलाचे विठ्ठल जली स्थली भरला. जो प्रत्येक जळी स्थली म्हणजे प्रत्येक जीव मात्रामध्ये तो आहे, पण ते ओळखण्याकरता संत कृपा लागते. म्हणून असा जो अज्ञानी जीव आहे तुकोबराय त्यालाही सांगत नाही का मूर्खाला उपदेश करून उपयोग नाही. नाथ बाबा स्पष्ट सांगतात क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा व्यर्थ आपली वाचा शिनू नये. जो मूर्ख आहे ना, जो ऐकण्याच्या पात्रतेचा नाही, त्याला कितीही उपदेश केला म्हणजे तो फलित होईल, आहे की नाही. आपण किती कीर्तन ऐकली म्हणजे देव भेटेल. देव ज्ञानोबारांचा भक्तीचं वर्मन ज्ञानोबारांनी एवढं ज्ञानेश्वरीमध्ये सोपं सांगितलंय. काही नाही, तुम्हाला पंढरपूरमध्ये देवाच्या जाऊन पाया पडण्यापेक्षा तुम्हाला देव तुमच्या घरात भेटील. फक्त एकच करा, जे जे भेटे भूत तेथ मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा. है ना, प्रत्येकाच्या पायाला का नम्र झाला भूता देणे कोंडिले अनंता. प्रत्येकाच्या पाया पडावं. पण हे कुठं जातो आपण? पंढरपुरामध्ये गेलो की पाया पडतो नाही. पाया पडी जन एकमेकाच्या अगदी एकमेकाची तोंड न पाहणारी माणसं पण पंढरपुरात पाया पडतात. पण वाकरीच्या बाहेर आली की परत तशीच ताट विठाला विठाला. हा ताटपणा घालवण्याकरताच पंढरपूरला जायचंय. तुम्हाला सांगू का, पूर्वी जी आपली घरं होती ना ती घरांचं दरवाजे लहान असायचे बाबा.
पूर्वीची आपली घरं असायची, त्यांचे दरवाजे लहान असायचे. त्याचं कारण आहे आपल्या वडीलधाऱ्यांना अशी इच्छा असायची की निदान घरात येताना आणि जाताना तरी वाकावं. विठाला विठाला. आता आपण देवाच्या समोर वाकत नाही तर घरात कधी वाकायचो. विठाला विठाला. देव सामान्य नाही, लक्ष्मी एवढी मोठी तिला सुद्धा देवाने वाकवली बाबा, आहे की नाही. पाय धुवा वयाच्या दैवा पात्र झाली. लक्ष्मीला असं वाटलं की माझ्यासारखं कोण आहे, जग माझ्यासाठीच आहे. किंबहुना आपण सुद्धा भजन कीर्तन कशासाठी, देवासाठी अजिबात नाही. आपली जी भक्ती चालली ही लक्ष्मीसाठी आहे, देवासाठी भजन. महात्मनस्त मोहम पार्थ. एखादा देवासाठी भजन करणं, जयाची भजने भोगासाठी. आपलं जे भजन कीर्तन कशासाठी आहे, संसारासाठी आहे. देवासाठी एखादा महात्मा भजन करतो की जो असो ऐसा कोठी आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा, या अवस्थेत जाऊन जो भजन करतो ना त्याला महात्मा म्हणतात. पण लक्ष्मी एवढी द्या. आपण प्रत्येक जण लक्ष्मी करता. तुम्हाला सांगू, गेला मार्गशीर्ष महिना गेला, तुम्ही गुरुवार केले की नाही? कशासाठी, देवासाठी का लक्ष्मीसाठी? पण मला आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. दुसऱ्या मालकाची सौभाग्यवती आपल्या घरात यावी असं वाटत असेल तर मालकाला बोलवावं का बाईला बोलवावं? अहो, मालकासहित आली तर ती राहील, मालकाच्या विना आली तर तुम्हाला भेटेल पुढच्या दरवाजाने भेटेल नाही मागच्या दरवाजाने निघून जाईल. विठाला विठाला. वर्म तुम्हाला सांगतो, तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती करता व्रत करता का मासाना मार्गशीर्ष भगवंताने स्वतः सांगितलंय सर्वात 12 महिन्यामध्ये श्रेष्ठ महिना मार्गशीर्ष महिना आहे. पण त्याचा उपवास कसं करावे तुम्हाला कळत नाही. मला अजून एक वर्म नाही कळालं बाबा. लोक तो गुरुवारचा उपवास करतात, सगळी फळं आणतात, केळी आणतात, सगळं काय ठीक आहे, पण त्या नारळाला नटका घालतात अजून मला कळाली नाही. विठाला विठाला. पुरुषाचा अंश आहे आणि पुरुषाला नथ घालेली कदापि देवाला चालणार नाही. विठाला विठाला. तुम्हाला जर नटवायचं असेल तर घटाला नटवा, नारळाला नाही बाबा. नारळाला फक्त हळदी कुंकू का? आमच्या वाट्याला हळदी कुंकू तेवढंच आहे ना. वर्षाचे सगळे सण तुमच्या वाट्याला आहेत. सौभाग्यवतीमध्ये देवाने सगळे सण तुम्हाला दिले. आमच्या वाट्याला एकच सण, उलट्या हाताने बोंबला. विठाला विठाला. दुसरं आहे काय? बाकी सगळं यांना दिलेत, पण ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करता येत नाही. कोणतंही व्रत वाईट नाही. व्रताचं महत्व जाणून घ्या आणि मग करा. नारळाला जर नथ घातली तर लक्ष्मी सोडा, देवाची सुद्धा अवकृपा झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. अशा जीवन ज्याला वर्म माहित नाही त्याला तुकोबराय उपद्रव. परत जे सिद्ध आहेत, जे देवापर्यंत पोहोचले त्यांना सुद्धा सांगू नये का, जे सिद्ध अवस्थेमध्ये ज्ञानोबरायांना उपदेश करून उपयोग नाही का? ज्ञानोबराय म्हणजे सामान्य नाहीत, महाविष्णूचा अवतार सखा माझा. परत ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा सामान्य आहेत का? ज्ञानोबरायांसारखा ज्ञानी महात्मा आता आयुष्य होणे नाही, जो झालाही नाही आणि पुढे सुद्धा होणार नाही. ज्ञानोबराय म्हणजे सामान्य नाही. ज्ञानाचा
ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगले. 1400 वर्षाच्या महात्म्याला सुद्धा लोटांगण घालायला लावणारा महात्मा म्हणजे ज्ञानोबा आहे. आता मग अशा महात्म्याला उपदेश मिळाले, कारण आपल्याकडे ज्ञान किती आहे बाबा. आपण फक्त स्तुतीला बोलले, वास्तविक ज्ञान शून्य आहे. मी नेहमी सांगत असतो, संत जीवन जर आपल्या जीवनातून बाजूला केलं तर आपण जीवन शून्य आहोत. विठाला विठाला. पण थोडंसं कुठंतरी आला की त्याला रोग होतो. नवल अहंकाराची गोटी, विशेषण लगे अज्ञानाचे पाटे, सज्ञानाचे झोंबे कंटे, नाना संकटी. मला असं वाटतं माझ्यासारखं कोण आहे बाबा. अरे तुझ्यासारखे हजारो पडले ते तुला माहित नाही. विठाला विठाला. भगवान शंकराचार्य, आद्य गुरु शंकराचार्य, ज्यांनी हिंदू धर्माला पुनर्जीवित केलं बाबा. मंडन मिश्राने आक्रमण करून आपलं सनातन धर्माचं ज्ञान जेव्हा लोपलं गेलं, तेव्हा शंकराचार्याने मंडन मिश्रांबरोबर वाद घालून सनातन धर्माचं तत्वज्ञान पुनर्जीवित केलं. हजारो भगवान शंकराचे शिष्य बाबा. पण त्या शिष्यांना वाटतं आमच्या गुरुकडे किती ज्ञान आहे, आमच्या गुरुकडे किती ज्ञान आहे. पण हे तीळवर जरी होय अभिमान मेरुतो समान भार देवा. शंकराचार्याने वाईट वाटायचं का, अंतरीचे बीज जाणे कळवळा, व्यापक सगळा ब्रह्मांडाचा शंकर काय वाटावं. मग सगळ्या शिष्यांना घेतलं, समुद्राच्या तीरावरती गेले. संध्याकाळची वेळ आहे, हजारो शिष्य बरोबर आहे. समुद्राची लाट आली, त्या लाठेबरोबर शंकराचार्याने आपली काठी केली बाबा. काठीच्या टोकाला फक्त समुद्राचं पाणी लागलं. त्यांनी हजारो शिष्यांना विचारलं, म्हटलं समुद्र केवढा आहे. म्हटलं अथांग आहे. समुद्राचं वर्णन, किती लिटर पाणी आहे, किती टँकर आहे सांगता येत नाही. बरं म्हटलं समुद्र अमुक आहे. माझ्या काठीला किती आहे. म्हटलं काठीच्या टोका एवढं. म्हटलं तेवढंच ज्ञान माझ्याकडे आहे. विठाला विठाला. खाली येतात. ज्ञानोबा सांगतात उपजताच ज्ञानी असणारा महात्मा, पण निवृत्तीनाथ आपले श्री गुरुच्या वेळेला आज्ञा देतात, काहीतरी बोला, काहीतरी बोला. ज्ञानोबा म्हणतात, ये रवी तरी मी मूर्खू, जरी झालो अवेगू, संत कृपा सोज्वलू असे, संत कृपा दीपकू सोज्वलू असे. बाबा मी संत, मीच बोलावं असं वाटत असेल तर तुम्ही एक करा, कृपा भांडवळ सोडी भरे मध्ये माझी. मी बोलावं असं वाटत असेल ना तर गुरुदेवा तुम्ही कृपा माझ्यावरती करा, तुम्ही बोलविल्या मी बोले. म्हणजे महात्मे किती खाली येतात आणि जे खाली येत नाही ते समजायचं अर्धवट ज्ञानी. विठाला विठाला. अशा ज्ञानी पुरुषाला सुद्धा सांगून नाही, पण जो साधक दशेमध्ये लागलेला आहे, जो साधनेमध्ये आहे, ज्याची ओढ मुमुक्ष अवस्थेमध्ये ईश्वर दर्शन व्हावं लागला, नित्य अंतकरण ईश्वर दर्शनाकरता तळमळलेले आहे, पण दर्शन होत नाही बाबा. तुकोबराय स्वतः सांगतात की बाबा जीव जिती जीवना संगे मच्छा मरण, ऐक नाही, माशासारखं अंतकरण ईश्वर दर्शनाकरता तळमळावं लागतं. आणि तळमळ झाल्याशिवाय ईश्वर दर्शन देत नाही बाबा. अंतकरणामध्ये तुम्ही काय देता त्याच्यापेक्षा अंतकरणाची तळमळ काय आहे हे देव पाहत असतो. म्हणून कारण देवाला काय लागतं, आपण जे देतो ना ते देवाचंच आहे ना, है की नाही. आपण शरीर जरी देवाला दिलं तरी ते कोणाचं आहे. देवे दिला देह, देवाने दिला, आपण मिळवलेला नाही. बरं बुद्धी अर्पण करावी तर बुद्धी सुद्धा देवाची आहे. मन अर्पण करावं तरी सुद्धा ते देवाचं आहे. आपण जे देतो याच्यात आपलं काहीच नाही बाबा. आपलं फक्त एकच आहे, त्याचं नाव आहे कर्म. विठाला विठाला. जीवदशेमध्ये का आलो, कर्म भागा करमी जे उरावे, ती सुख दुःखी फळा यावे आणि भोगावया यावे देहा एक. आपण का आलो, कर्म फक्त आपण स्वतंत्र आहोत, इतर गोष्टीशी आपला काही संबंध नाही, ते देवाने आपल्याला दिलेला आहे. पण ईश्वर दर्शनाची तळमळ लागली आहे. पण किती वर्षानंतर देव मिळेल याची खात्री मला सांगा. देव मिळाला नाही का देव कळाला नाही. देव मिळालाय पण कळालेला नाही. विठाला विठाला. आपल्यासारख्यांची अवस्था सोडा. ज्या अर्जुनाकरता देवाने गीता सांगितली पण अर्जुनापुरती सांगितली नाही. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशनीस राजे, घोर संसारा एवढे ओझे फेडिले जगाचे. जगाकरता तत्वज्ञान द्यायचं आहे पण त्याच्याकरता अधिकारी ज्ञान कोणाला सांगावं
असा अधिकारी असावा. तो अधिकारी म्हणजे अर्जुन आहे. विठाला विठाला. ज्ञान पचवण्याकरता पहिलं अंतकरण पवित्र असावं लागतं आणि अंतकरण पवित्र असावं लागत असेल तर त्याला नामचिंतन असावं लागतं. पवित्र तो देह वाणी सततं कीर्तयन्तो मां यतन्तस्य दृढव्रतः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्य युक्त उपासते. नित्य दीन रजनी हाची धंदा. तुम्हाला सांगू का, याच्या पलीकडे अर्जुनाचं भजन होतं. अर्जुनाचं तोंड भजन करत होतं, याच्यात नवल नाही. अर्जुनाचे रोम रोम भजन करत होते. विठाला विठाला. देवाचे दोनच शिष्य बाबा. आता आपले शिष्य किती चांगले, पण देवाने दोनच शिष्य केले. एक अर्जुन आणि दुसरा उद्धव आहे. अर्जुनाला गीता सांगितली आणि उद्धवाला भागवत सांगितलं. आणि ही दोन ग्रंथ जर आपण श्रवण केली तर आपला उद्धार आहे. गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. पण उद्धव नित्य देवाच्या जवळ आहे आणि अर्जुन थोडा अंतरावरती आहे बाबा. पण ज्या ज्या वेळेला काही काम लागेल तेव्हा देवाने म्हणावं इथे अर्जुन असता तर उद्धवाला. कारण एका म्हणता भले तुझे सजेची, एकाची स्तुती करणं म्हणजे दुसऱ्याची निंदा केल्यासारखं आहे. देवाने म्हणावं उद्धव समोर आहे. सगळी सेवा सकाळपासून आंघोळीला पाणी देण्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळी कामं उद्धवाने करावी. आणि याला काय लागलं की म्हणावं अर्जुन असता तर बरा झाला असता. बरं मी ब्रह्मचारी आहे आणि त्याला बायका किती आहेत ते सुद्धा त्याला सांगता येणार नाही. एवढा संसारात गुंतलेला अर्जुन आहे. पण तरी सुद्धा इथे अर्जुन असता तर. पण हे उद्धवाच्या ठिकाणी निर्माण झालेला अहंकार घालवण्याकरता उद्धवाला स्वतः देवाने रथात घातलं आणि हस्तिनापूरमध्ये आणलं. सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती अर्जुन काकडा करवता. उठा पांडुरंगा ता दर्शन द्या सकला, ता दर्शन द्या सकला. झाला ऋणोदय सरले निद्रेची वेळ. अर्जुन स्नान केलं होतं बाबा. आपल्या एकांतामध्ये द्रौपदी लांब केस होती, केस होती. उद्धवाला भगवंताने घेतलं आणि ज्या खोलीमध्ये अर्जुन स्नान करून बसला होता त्या खोलीमध्ये गेला. उद्धवाने पाहिला रे काय अर्जुनाची अवस्था. ज्या अर्जुनाचा नाव देव रोज घेतो तो बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो. एवढा खालचा अर्जुन देवाने त्याला आपला म्हणावा. पण तुम्हाला सांगू आपण आयुष्यभर देवाला आपलं म्हणण्यापेक्षा देवाने एक दिवस देवाने आपल्याला आपलं म्हणावं. विठाला विठाला. 5 मिनिटं झाली द्रौपदी काहीच बोलली नाही. का पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशावरी पतीची मतानुसरे पतिव्रता. आपल्या मालकाची सेवा करते. कारण यांच्याकरता कुठेही जाण्याची गरज नाही. देव तुमच्या घरात येईल. पण तुम्हाला एक वर्म सांगतो ते केला तर देव तुम्हाला पंढरपूरला जायची गरज नाही, परशुरामला सुद्धा जायची गरज नाही. तुमच्या घरात देव आहे. फक्त एकच काम करा. रोज सकाळी स्नान केलं की मालकाच्या पाया पडायचं. जमेल ना. हे जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत काशीला गेला तरी देव भेटत नाही. विठाला विठाला. अनुसयेच्या पर्णकुटीमध्ये दत्त भगवान गेले. अनुसये कुठे तीर्थयात्रा करायला गेली होती. फक्त आठवी ऋतीचं रोज उठून दर्शन घेतलं. त्याचा परिणाम दत्त अवतारामध्ये त्या पर्णकुटीमध्ये देवांना 6 महिने राहावं लागलं. विठाला विठाला. देव आपल्या वर्म आपल्या जवळ आहे पण त्याचं ज्ञान आपल्याला नाही बाबा. मुलाला कुठेही जाण्याची गरज नाही. मातृदेव भव पितृदेव भव. आई वडिलांची सेवा केली ना सुखे येतो घरा नारायण. कधीतरी अंतकरणामध्ये विचार करा. जो भगवान परमात्मा पंढरपूरमध्ये आला पुंडलिकासाठी आला. पुंडलिकाने भजन कीर्तन केलं होतं का? काही नाही. पितृसेवा पुण्य लाभला निदान. फक्त आई वडिलांची सेवा केली त्याच्यामुळे द्वारका सोडून देवाला पंढरपुरात यावं लागलं. विठाला विठाला.
बाकीचे एवढे सोपे उपाय, पण आपण सोपे वर्म संतांनी सांगितले पण ते आपण करत नाही बाबा. आणि म्हणून अर्जुना देव उद्धव म्हणतो काय वेळा देव आहे, अशा अर्जुनाचं दर्शन. बरं त्याच्या मी पाया पडावं, मी ब्रह्मचारी आहे, रोज देवाची सेवा करतो, मी त्याच्या पाया पडावं. पण देवाने सांगितलं, द्रौपदीने सांगितलं, देवा तुम्हाला चहा पाणी घ्यावं असं वाटत असेल तर मी माझ्या पतीची सेवा करते, पतीची सेवा तुम्ही करा. केवढा अधिकार आहे द्रौपदीचा, देवाला सुद्धा काम करायला लावलं. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, एवढा अधिकार आहे. पण देवाने सांगितलं, देवाने पलवाट काढली, उद्धवा आपला नंबर आलाय, तू मांडी दे अर्जुनाचे केस पुस. द्रौपदी उठून गेली. थोड्या वेळाने देवही गेले. खोलीचा दरवाजा बंद झाला आणि बंद खोलीमध्ये फक्त आता उद्धव आणि अर्जुन आहे. आणि बंद खोलीमध्ये भजन चालवलं, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवात मध्ये भजन चालू झालं. बाबा उद्धव विचार करतो, मी तर अर्जुन भजन करत नाही कारण अर्जुन झोपलाय, मी भजन करत नाही कारण मी अर्जुनाचे केस पुसतोय, आम्ही दोघेही भजन करत नाही, भजनाचा आवाज कुठून येतो. पण इथे आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त तिसरा कोणी नाही. पण आजूबाजूला पाहतो तो कोणी दिसत नाही. पुन्हा भजनाचा आवाज आला, कोण भजन करतो. आणि शेवटी भजन कोण करतो हे पाहता असता अर्जुनाचे केस लांब होते. ते लांब केस पुसता पुसता उद्धवाच्या कानाजवळ गेले आणि त्या रोमातून श्रीकृष्ण भजन निघालं. त्यावेळेला उद्धवाला कळालं की आपण भजन करतो फक्त हरिपाठापुरतं, पण अर्जुन झोपेत सुद्धा देवाचं भजन करतोय. विठाला अर्जुनासारखा महात्मा ज्या वेळेला संसारात राहून भजन करतो त्याला ज्ञानोबर सांगतात, असोनी संसारी जीवे संसार सोडायची गरज नाही. एक ज्ञानोबर आहे सोडले तर कोणत्याच संतांनी संसार सोडला नाही, पण त्यांचा संसारात देव आला, किंबहुना त्यांचा संसार देवाने केला. बाबा आहे की नाही, न सांगता करी सर्व कामे किंवा अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून ही अवस्था ज्यांची आहे. म्हणून असे जे साधक आहेत जे ईश्वरा दर्शनाकरता अपेक्षित आहे पण दर्शन झालं नाही ना, असे काही साधक तुकाराम महाराजांच्याकडे गेले, तुकोबर आहे, तुम्हाला देवाचं दर्शन झालेलं आहे, रोज देव तुमच्या बरोबर बोलतो, अशा देवाचं आम्हाला दर्शन घडवून द्या. तुकोबर आहे म्हणतात, त्याचं दर्शन होणं एवढं सोपं, आम्ही त्याला पाहिलं पण त्याच्याकरता आम्ही काय केलं, त्याच्याकरता आम्ही संसार चालला बा, संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला किंवा जालोणी संसार बैसलो अंगणी. त्याच्याकरता आम्ही संसार चालला, आम्ही त्याच्या नावाने जळालेले संसार उभे केले. विठाला विठा कारण तुम्ही त्याला पाहिलंय. ज्ञानोबरांचा तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरे, पाहता पाहणे दोरे सारोणे. त्याला आम्ही डोळे भरून पाहिलं, पण कसा पाहिला, चतुर्भुज रूपामध्ये पाहिलं का नाही, आनंद रूपे आनंद वेशे देखिले म्यात्यासी देखिले म्यात्यासी बापर भूमादेवीवरू गुण बाणले कैशी. हे वर्म संतांनी सांगितले, आईशे वर्मा सांगितले संती, आणि त्याच संतांना प्रार्थना की आईशे वर्म मज लावी नारायणा. असे जे अपेक्षित आहे ज्यांना ईश्वराचं दर्शन व्हावं अशी अपेक्षा आहे, असे काही साधक तुकोबर यांच्याकडे गेले. तुकोबर आहे, आम्हाला देवाचं दर्शन, कारण देवाच्या दर्शना व्यतिरिक्त जीव अतृप्त आहे,
कारण देवाचं दर्शन एकदा झालं की कृत्य कृत्य झालो, इच्छा गेली ते पावलो, तेव्हा आता निश्चिंतीने पावलो विसावा. ही अवस्था तयार होण्याकरता त्याचं दर्शन व्हावं लागतं. त्याचं दर्शन होण्याची इच्छा आहे. पण म्हणलं त्याच्याकरता आम्ही पंढरपूरची वारी करतो, एकादशीचं व्रत करतो, सत्यनारायणाची पूजा घालतो, सगळं काही त्याच्याकरता करतो. पण अजून तो आमच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. तुम्हाला म्हणता तुम्ही वेळात त्याच्याकरता जे करतात ही बाह्यक्रिया आहे. तो तुमची बाह्यक्रिया पाहत नाही, तुमचं अंतकरण पाहतो. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ईश्वर दर्शनाची ओढ आहे. पण तुम्ही बाह्यक्रिया त्याला समर्पण करतात. बाह्यक्रियेला देव भुळत. तुम्ही बाहेरून कसे आहात त्याच्यापेक्षा आतून कसे आहात अंतरीची घेतो. तो आतलं पाहतो. कारण आपण बाहेर करतो हे समर्पित आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम योम्या भक्त्या प्रयच्छति. कोण पान वाहतो, कोण फूल वाहतो, कोण फळ वाहतो, ही बाह्यक्रिया आहे. पण हे वाहत असताना अंतकरणामध्ये भाव काय आहे? पाहे जोडी भावाची. कारण तुम्हाला तो आतमध्ये पाहतो म्हणजे तो त्याला कसं काय कळतं आतलं? कारण तो आतमध्ये आहे म्हणून. विठाला विठाला तो बाहेर नाही ना, तो आतमध्ये आहे. जैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू का भ्रांतासे कामू विषयावरी. तो आतमध्येच आहे आणि म्हणून त्याला आतलं कळतं म्हणून तो आतलं पाहतो. बाहेरचं ना तुम्ही बाहेर क्रिया, आपण बाहेर क्रिया सुद्धा व्यवस्थित करत नाही बाबा. एकादशीचं व्रत आपलं अजिबात व्यवस्थित होत नाही. कारण एकादशी हा 3 दिवसाचा व्रत आहे. पण आपण 1 दिवस सुद्धा सरळ करत नाही. दशमी दिवशी एक भुक्त, एकादशी निर्जला आणि द्वादशीच्या दिवशी पारण. पण मी नेहमी सांगत असतो एकादशीच्या दिवशी जेवढा खर्च असतो तेवढा इतर दिवसाचा नसतो. विठाला विठा.
एकादशीवरती कुठं बरं 100 यज्ञ करणाऱ्यालाच देव स्वर्गात नेत नाही, आपल्या एकादशी वाल्यांना कुठं देव घेऊन जाणार? विठाला देवाला फक्त एकच गोष्ट लागते, थोर प्रेमाचा, आहे की नाही? देवा कारणे भावाची तस्मा किंबहुना भाव बळे आकळे येरवी. भाव जर नसेल तर तुम्ही बाह्यक्रिया किती केली, येरवी नाकले, बाह्यक्रियेने तो आकळला येत नाही. तेव्हा आकळण्याकरता अंतकरणामध्ये भाव असावा लागतो. पण भाव कोणता? धाकटा, मजारला, थोरला, हे फक्त जमिनीचे वाटेकरी, देवाचे वाटेकरी नाही. विठाला आमच्याकडचा एक चांगला वारकरी मेला बाबा, 3 मुलगे होते. वारकरी मेला, आता त्याच्याकडे माळा भरपूर, ज्ञानेश्वरी ग्रंथ, तुकाराम गाथा वगैरे त्याचे 13वे झाले. आणि त्याचे पोरगे संध्याकाळी माझ्याकडे नेले, बाबा ह्या सगळ्या बापाची संपत्ती आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहेत, माला आहेत, ह्या तुम्ही घ्या. म्हटलं तुमच्या खोल्या त्याच्या माझ्या नाव करा, मग सगळं मी घेतो. विठाला पारमार्थिक संपत्ती घ्यायला कोणी तयार होत नाही, आणि पारमार्थिक संपत्ती स्वीकारण्याकरता ते बीज सुद्धा सात्विक असावं लागतं. शुद्ध बीजा पोटे फळे त्याच्या बापाचा परमार्थ सुद्धा शुद्ध असावा लागतो. शुद्ध परमार्थ असेल तरच सात्विक वृत्तीची मुलं जन्माला येतात. विठाला विठाला अशा भावांची गरज नाही, भाव अंतकरणामध्ये असावा लागतो. त्याच्यामध्ये 5 प्रकारचे भाव सांगितले बाबा. एक सख्य भाव जो अर्जुनाच्या ठिकाणी होता. दुसरा दास्य भाव जो मारुतीरायाच्या ठिकाणी होता. 3 नंबर वात्सल्य भाव जो यशोद्या कौसल्य मातेच्या ठिकाणी होता. 4 नंबर कांत भाव जो लक्ष्मीच्या ठिकाणी होता. आणि 5वा वैर भाव जो रावण कौसादिकांच्या ठिकाणी होता. विठाला कौसल्य यशोदेच्या ठिकाणी देवाबद्दल वात्सल्य भाव असल्यामुळे देवाला बाळ रूप स्वीकारावं लागला. होय भक्ती केला तैसा उर्वी धारावी. वास्तविक देव निर्गुण निराकार, त्याचा आकार नाही बाबा. भगवान अर्जुन स्वतः त्याचं वर्णन करतो. देवा तुझं विश्वरूप पाहिलं ना तर तुझं वर्णन करता येत नाही. तू नेमका कोणत्या मायेच्या पोटात होतास, कारण तुला पाठीही म्हणता येत नाही, तुला पुढेही म्हणता येत नाही. एवढा निराकार आहे तू. कोणत्या आईच्या पोटी होता, पण एवढा मोठा देव वात्सल्य प्रेमाच्या पोटी बाळ रूपामध्ये जन्म घेतो. याला कारण आहे कौशल्याच्या ठिकाणी असणारा वात्सल्य भाव, यशोदेच्या ठिकाणी असणारा वात्सल्य भाव. याच्याकरता देव बाळ रूपात येतो बाबा. विठाला विठाला दास्यभाव, दास्यत्व निकट हनुमान देवय केले म्हणून देखील रामचरण. दास्यत्व किती आहे बाबा? कन्याकुमाराच्या ठिकाणी दक्षिण टोकावरती आलं, सीतेच्या शोधीकरता दक्षिणेमध्ये लंकेमध्ये जायचंय, समुद्र पार करायचंय. कोण जायला तयार आहे? कारण प्रत्येकाला माहिती आहे एवढा समुद्र आपण पार करू का? केवढा मोठा समुद्र आहे. ब्रह्मादिका पार नुलंगवेची ब्रह्मदेव सुद्धा जाऊ शकत नाही, आपण जाऊ शकत नाही. पण मारुतीराय म्हणतात मेलो तरी चालेल, पण देवाकरता मरेन. देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव. मारुतीरायाने प्रतिज्ञा केली, रामप्रभूचं स्मरण केलं, दर्शन घेतलं, उडाण केलं आणि लंके करोनी उडाण केले लंकेचे. शोधन परिणाम केले शुता शुद्धे मूळ रामायणादी. दास्यत्व भक्ती केली, त्याचा परिणाम रामप्रभूची जेवढी मंदिरं नाहीत त्याच्यापेक्षा हनुमंतरायाची मंदिर आहेत. विठाला विठाला त्याच्यापेक्षा ज्या गावात मारुतीरायाचं मंदिर नाही ते हिंदूंचं गाव नाही. विठाला विठाला
प्रभूने आशीर्वाद दिला, केला चिरंजीव हनुमंत. नाही लागत मरावे ऐसा ठाव दिल्या देवे. का? माझ्या उपकारासाठी मारुतीरायांनी जी भक्ती केली, दास्यत्व रोज उठावं, शरीर नदीचं स्नान करावं आणि रामप्रभू समोर हात जोडावे. जोडून या कर उभा सन्मुख समोर. तुम्हाला बघा केवढं दास्यत्व आहे. रामप्रभू अयोध्येमध्ये आले, राज्यावर बसले, सगळ्या मंत्र्यांची शिवासनं तयार केली, पण मारुतीरायावरचा कोणता शिवासन करावं आहे की नाही? कारण जर मंत्र्याचं शिवासन द्यावं तर मारुतीराय ब्रह्मचारी संसारातलं शिवासन स्वीकारत नाही, आहे की नाही? बरं मोरांच्या पिसाचं करावं तर मोर कामाने व्याकुल आहे म्हणून त्याचाही करता येत नाही, म्हणून राजहंसाच्या पिसाचं शिवासन बनवलं बाबा. का? राजहंसाला दूध आणि पाणी वेगळं करता येतं, राजहंसाच्या पिसाचं शिवासन बनवलं. रामप्रभू राज्यावर झाले आणि हनुमंतराय बाबा सांगितलं बसा. आता हनुमंतरायांनी सांगितलं ते माझ्याकरता नाही, सिंहासनाला लाथ मारली आणि देवाच्या पायाजवळ बसले. विठाला विठाला. हनुमंतरायांना विचारलं तुम्ही सिंहासनाला लाथ मारली, पायाजवळ बसले, मला सुखाची गरज आहे आणि सुख देवाच्या पायाजवळ आहे. सुख वसे तुझे पाय. सुख तुझ्या पायाजवळ आहे, शिवासन नाही. तेव्हा शिवासनाला लाथ मारली. पुन्हा प्रत्येक गावातल्या शिवासनावरती हनुमंतराय. विठाला विठाला. हनुमंतरायाने केली. आणि 3 नंबर सख्य भक्ती अर्जुनाने केली बाबा, आहे की नाही? अर्जुनाने केली. देवी लक्ष्मी एवढी जवळी तेही न देके प्रेमाचे सुख. लक्ष्मी नित्य जवळ आहे, रात्रंदिवस जवळ आहे, पण अर्जुनाला जे सुख दिलं ना ते लक्ष्मीला सुद्धा दिलं नाही. जे नसंगे माता देवकीशी, जे नसंगे पिता वसुदेवासी, जे नसंगे बलुई बंधू वद्राशी, ते गुह्य अर्जुनीशी बोलत. गुह्य म्हणजे दोघांच्या व्यतिरिक्त तिसऱ्याला सांगितलं असं जे गुह्य आहे ते गुह्य फक्त अर्जुनाला सांगितलं. एवढं सुख अर्जुनाला दिलं. त्याचं कारण आहे सख्यत्व भक्ती बाबा. अर्जुन आणि देव वेगळा नाही, पण असा अर्जुन एक रूप असला तो अर्जुन सुद्धा देवाला प्रश्न करतो. देव कळत नाही ना, किम ब्रह्म किम अध्यात्म. ब्रह्म म्हणजे काय? का एकाच रथावरती अर्जुन आणि देव आहे, पण देव न कळाल्यामुळे प्रश्न करतो किम ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय? पण ज्या वेळेला ब्रह्म कळालं, नष्ट मोह सुतेर लब्धा, मोह नष्ट झाला, देव कळाला. आता देवा तू सांगशील ते मी करायला तयार आहे. का? समर्पित अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना. परिहृदय समर्पक भावना केली आणि सख्यत्व भक्ती केल्यामुळे लक्ष्मीला सुद्धा जे सुख दिलं नाही ना ते अर्जुनाला सुख दिलं. की मला त्याच्यापेक्षा वेळ कमी आहे, पण प्रसंगी देव अर्जुनासाठी सुभद्रा झाला. एवढं सुख देवाने अर्जुनाला दिलं. विठाला सांगतो तुम्हाला. अर्जुनाला आणि देव बाहेर घेऊन गेले काम्यक वनामध्ये, पण काम्यक वनामध्ये पोहोचल्यानंतर देव म्हणलं तर इथे यायचं होतं तर घरी बोलला असता, सुभद्रेला बरोबर आणलं असतं. देवाने जाणलं अर्जुनाच्या मनातली इच्छा आणि अर्जुना तुला तहान लागले. अर्जुन म्हटलं हो. देव पाणी आणण्याकरता गेले. देव निघून गेले, स्वरूप बदललं.
आणि सुभद्रेचं रूप धारण केलं आणि समोर आले बाबा. तुम्हाला कसं होतं? कारण खेळ तो येण्याची खेळावा, नट तो येणे जेणे हे विश्व निर्माण केले. ज्यांनी विश्व निर्माण केलं त्याला सुभद्रा होणं काही अवघड नाही. विठाला विठाला समोर बरं गप्पा गोष्टी गेल्या. अर्जुन म्हणतो बाई तुझा लवकर तुझा भाऊ पाणी आणण्याकरता गेलाय. तो आला आपल्या दोघांना पाहिलं तर तो मस्करी करेल, तो निघून जा. सुभद्रा म्हणते मी जाते पण मी आता याची खून काय. हिला हातातली अंगठी काढली, अर्जुनाच्या हातातली अंगठी काढली, सुभद्रेच्या बोटात दिली. सुभद्रा निघून गेली. पुन्हा देव रूप झाले आणि पाणी घेऊन आले बाबा. अर्जुना निघायचं, दुपारमध्ये झाले निघायचं. पण हातात कसं ना, हा बाबा मागे, हा पुढे सारथी. घोडे जोरात टाकावे आणि ज्या बोटात अंगठी होती ते लगाम लावून ते बोटातली अंगठी अर्जुनाच्या डोळ्यासमोर ठेवायची. अर्जुन म्हणतो ही अंगठी मी सुभद्राला दिली होती, याच्या हातात कशी काय आली? तरी एवढे दिवस विचार करतो पगार जातो कुठे. विठाला विठाला हसण्याबरोबर जातो बघतो अर्जुना ते व्याकला पुन्हा घोड्याला हाकावे, पुन्हा लगाम लावायची बोटी. कारण बोटातली अंगठी माणसाला गप बसू आहे की नाही. पंक्तीत हा भात वाढत नाही, फक्त लोकांना सांगतो हिथं वाढ. तो वाढ सांगायचा मग त्याला अंगठी दाखवायची असते. विठाला अर्जुनाचा क्रोध उभारून यायचा. हस्तिनापुर रथ पोचला. अर्जुन रथ थांबेपर्यंत रथावरून उडी टाकली. ज्या महालामध्ये सुभद्रा होती सुभद्रेच्या महालात गेला. सुभद्रे अंगठी दे. सुभद्रा म्हणते कधी दिली होती? तू सकाळी आली होती नाही का? अहो हस्तिनापूर कामेकोण 1600 किलोमीटरचा अंतर आहे, शोक्य आहे का? बरं म्हटलं कसं, पण तू आली होती अंगठी मागितली. म्हटलं अजिबात नाही, मी सकाळपासून धुनी भांडी करते, मला वेळ अजून मिळाला नाही, घरातली कामं अजून केली नाहीत, कुठे हस्तिनापूरमध्ये येणार? अजिबात नाही, तू आली होती अंगठी मागितली. ते शेवटी सुभद्रा नाही म्हणते. हा मारण्याकरता हात उचलला का देवाने हात धरला. सांगितला सुभद्रा आली नव्हती, तुझ्या अंतकरणातल्या इच्छे करता सुभद्रा मी झालो होतो. विठाला विठाला भोवती बघतात बघा. आणि एकांत लक्ष्मीच्या ठिकाणी एकांत भाव निर्माण झाला आणि म्हणून तिच्याकरता तो पती झाला बाबा. कारण लक्ष्मीचे थोरपण नसरे, शंभूचे तपहीन बोरे, एवढा अवघड असणारा धर्मात्मा, पण लक्ष्मी एवढी काय झाली तेव्हा तुझं मला काहीच नको, पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाले किंवा पाय लक्ष्मीच्या, तेव्हा तुझं बाकी काही नको, फक्त पाय दे. हा कांत भाव निर्माण झाला. परिणाम तिच्याकरता तो पती झाला आणि वैरभाव रावण कौसाधिकाच्या ठिकाणी झाला, त्यांच्याकरता तो शत्रू झाला. पण हे होण्याकरता आतलं पाहिलं अंतरीची पाहे जोडी भावाची. असा अंतकरणामध्ये जर भाव निर्माण झाला तर देव आपल्याला सुद्धा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण अंतकरणामध्ये नुसता भाव निर्माण झाला तर तो प्राप्त होत नाही. भाव निर्माण व्हावं आणि त्याचं भजन करावं. पण ते भजन कसं करावं? विठोबा झाला तरी चालत नाही. भजन असावं, भाव असावा आणि आवड अशी. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझे चिंता त्याशी सर्व आहे. म्हणून देव तुम्हाला बाह्य तुमचे कपडे कसे आहेत, तुमचं घर कसं आहे हे सगळं पाहत नाही, तो आतून तुमच्या अंतकरणामध्ये भाव कसा आहे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. पण भाव हनुमंतयासारखा असावा, भाव अर्जुनासारखा असावा, भाव कौशल्य यशोदेसारखा असावा, भाव अर्जुनासारखा असावा बा. आणि किंबहुना नाहीच मिळालं का भक्ती का
वैर व्हावे माझ्याची ठाई. तुम्हाला माझ्या शाखेने जर प्रवेश करायचा असेल, वैरी व्हायचं असेल, पण वैरी आपण होऊ शकत नाही, कारण तेवढं वैर आपण देवाजवळ करू शकत नाही. पण त्याची जर भाव अंतकरण निर्माण झाला तर त्याच्या जवळ आपण जाऊ शकतो. पण अंतकरणामध्ये भाव, आपण त्याला काही दिलं, वास्तविक जे देतोय ते त्याचंच आहे ना. पत्रम पुष्पम, फळ झालं, फूल झालं, पान झालं, हे सगळं त्याचंच आहे बाबा, आपलं काहीच नाही. फक्त देण्याच्या मागे आपल्या अंतकरणामध्ये भाव निर्माण झाला पाहिजे. आणि भाव निर्माण झाला की त्याचा परिणाम काय होतो, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जीवाचा सोयरा होतो. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा 3 वेळा उच्चार केला बाबा. सोयरा या शब्दाचा अर्थ जो आपली जबाबदारी स्वीकारतो त्याला सोयरा म्हणतात. आता आपल्या व्यवहारातल्या सोयऱ्यांची कीर्तनातनं सांगितलेली बरं, पण देव आपली योगक्षम वहाम्यम, किंवा आपल्या अंतकरणामध्ये भाव निर्माण झाला, आपला भाव ईश्वराला समर्पण झाला की आपल्याला सांभाळण्याची जबाबदारी देव घेतो. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. मग असा देवाने आपली जबाबदारी घ्यावी, पण त्याच्याकरता देव सोयरा दिनाचा आपली अवस्था तयार असावी, दीन अवस्था तयार व्हावी. दीन म्हणजे काय, तर दीन ही अवस्था आहे. दीन त्याला म्हणतात ज्याला जगात कोणी नाही त्याला दीन म्हणतात बाबा. जगी ज्यासी कोणी नाही त्यासी देव आहे. ज्याला जगात कोणी नाही ना त्याला देव आहे. आपल्याला देव का नाही, कारण आपल्याला सगळे आहेत ना. आपला देव दर्शन व्हावं तर 2 अवस्था तयार व्हाव्या. एक तर जग माझं आहे म्हणावं, किंवा जगात माझं कोणी नाही असं म्हणावं. ज्ञानोबारांनी दोन्ही स्वीकारलं. एक जगात माझं कोणी नाही ही अवस्था सुद्धा स्वीकारली, आणि हे जग माझं आहे हे सुद्धा स्वीकारलं. हे जग माझं आहे, हे विश्वची माझे. पण जगातलं माझं कोणी नाही. आई वडील गेले, पण निवृत्तीने ज्याची वृत्ती सुद्धा शिल्लक नाही असे निवृत्तीला रडत होते, पण ज्ञानोबाराही रडले नाहीत. लोक विचारतात अहो निवृत्तीला ज्यांची वृत्ती शिल्लक नाही ते निवृत्ती सुद्धा रडतात, तुम्ही रडत नाही. ज्ञानोबा म्हणतात माझे आई वडील गेलेच नाहीत का, माझे श्री गुरु हेच माझे आई वडील आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, संतच माझे माय बापात ही अवस्था तयार झाली की देव आपली जबाबदारी होतो. विठाला आपलं कोणी नाही असं म्हणलं ना की देव आपली तयार आहे, पण आपण तेवढी जबाबदारी स्वीकारत नाही. मला सांगा, आपण सगळे वारकरी पंढरपूरला जातो. पंढरपूरचा देवाचं दर्शन झालं की देवासाठी किती दिवस राहतो पंढरपुरामध्ये? देवासाठी नाही, आपण सगळी बाजारात फिरणारी माणसं. विठाला विठाला
इतिहासाचं तुला सांगतो बाबा. पांडुरंगाच्या वरी येतात ज्ञानोबरायांच्या काळातले सावता महाराज, शेना महाराज, गुरुबा काका ही सगळी मंडळी वारी करता आली बाबा. आणि एकादशीला कीर्तन रात्री वालवंटामध्ये नामदेव रायांचं कीर्तन, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. रात्री जागराचं कीर्तन नामदेव रायांनी करावं आणि काल्याचं कीर्तन ज्ञानोबरायांनी करावं. हा त्या काळातला नियम आहे. कीर्तन झालं, सगळे वारकरी द्वादशीचं पारणा फेडलं, सगळे वारकरी निघून गेले. रुक्मिणी माता विचारते, यावेळेला सगळी संत मंडळी आली होती, तेव्हा तुम्हाला आनंद झाला होता? देव म्हणतो अजिबात नाही, कारण ही आली होती पण सगळी दुःखाची यादी घेऊन आली होती, माझ्याकरता नाही. विठाला विठाला. सावता महाराज आले होते, शेना महाराज आले. मला शेना महाराज अजिबात आले नव्हते. म्हटलं शेना महाराजांनी नामदेवरायांचं कीर्तन ऐकलं, ज्ञानोबरायांचं कीर्तन ऐकलं, तुम्ही नाही म्हणता? म्हटलं अजिबात नाही. म्हटलं का? त्या शेना महाराजांनी चंद्रभागेमध्ये स्नान करताना त्यांच्या हाताला एक दगड लागला बाबा. तो दगड पाहिला आपल्या कामाचा आहे. कसा? त्यावेळेला ब्लेड नव्हते, वस्त्राला घासायला दगड लागायचा बाबा. तो दगड आपल्याला वस्त्राला घासायला कामी येईल. तो दगड उचलला, आपल्या झोलीत टाकला. शेना महाराज घेऊन आले. म्हटलं तो वारीला नाही, दगड न्यायला आला होता. मला सांगा, जर पंढरपुरातून एक दगड आणलेला देवाला खपत नाही, आपण अख्खं बाजार उचलून आणतोय, कधी देवाला खपायचं? विठाला. बाजार आहे, पण कोणतं बाजार आहे? पंढरी नामाचा बाजार, होतो कुळेचा उधार. पंढरी नामाचा बाजार, पंढरीत नामाचा बाजार आहे. पण आपल्याला कीर्तन कुठे हे माहित नसतं. आपण सगळे गोंगडीनी बांगडीमध्ये अडकलेलो असतो. विठाला विठाला. ही अवस्था आपण बाजारात का फिरतो? तर आपल्याला मागे आहे त्यांची चिंता आहे, मागे आहे त्यांची चिंता आहे. तोपर्यंत देव आपली काळजी होत नाही. ज्या दिवशी आपलं मागं कोण नाही असं समजा, त्या दिवशी आपली देव सोयरा दिनाचा. आणि एकदा का देव सोयरा झाला की त्याच्याच सत्तेवरती आपला संसार उर्वरित होतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये
आपल्या भक्तीच्या बळावर त्या देवाने जर स्वीकारलं तर शृंगारावे निर्मले हा शरीर नाशिवंत आहे, पण नाशिवंत शरीराला सुद्धा पवित्र करण्याची ताकद भक्तीमध्ये आहे. ते पवित्र शृंगार करावं बाबा. आणि असे मोठमोठे सुदामाने सुद्धा आपला संसार भक्तीच्या बळावरती उभा केला आहे की नाही. मोठमोठी उदाहरणं आहे त्याच्यामध्ये. आणि आपली जवळजवळ वेळ संपत आली त्याच्यामुळे ते सांगून होत आहे. पण सुदामासारखा ब्राह्मण, सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला आणि पुष्टीभर मोहे घेऊन भेटीला गेला. तो भेटीसाठी गेला, त्याचा परिणाम गाव सोन्याचा दिला आहे की नाही. मला सांगा, देवाने खरोखर सुदाम्याला सोनं दिलं का हो? कारण देव, माझे वडील नेहमी सांगतात, जो संपत्तीत सत्यात अडकतो तो देवापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि सुदामा जर देवाने सोनं दिलं असतं तर मला नाही वाटत की सुदामा देवाकडे गेला असता. मग सोनं दिलं म्हणजे नेमकं काय? जो दुःखरूपी संसार सुखाचा केला. विठाला विठाला. संसारामध्ये नित्य दुःख भोगणाऱ्या जीवाला सुख म्हणून आपुल्या वैभवे शृंगारावे निर्मले. आणि असा देव बाबा जर तुम्ही प्रेम दिलं ना तर तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. तो जनाबाई बरोबर जेवला, नामदेव राहण बरोबर जेवला, विदुर काकांच्या घरी जेवला, मोठमोठ्या किंबहुना शेबरीच्या पर्णकुटीत जेवला आहे की नाही. मोठमोठ्यांच्या घरी जेवला, पण ते जेवण्याकरता प्रेम द्यावे. त्या देवाने आपल्याकडे जावं तर प्रेम द्यावं. पण आपण प्रेम देत नाही ना. मला सांगा, आपल्या जेवणाच्या वेळी एखादा जर पाहुणा वाढला तर आपण त्याला जेवायला या म्हणतो, पण मनापासून इच्छा असते का त्याने यावं म्हणून? पण मनात अशी इच्छा करा, आज पाहुणा नाही, माझ्या घरी देव जेवायला आला. हा देव जेवायला आला ही अंतकरणामध्ये भावना निर्माण होईल ना, त्या दिवशी तुमच्या घरी जो पाहुणा नाही, देव म्हणून जेवला असं जे अंतकरणात भावना ना, तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. असं प्रेम ज्याने दिलं त्यांचं एक वेळ भजन करा. ज्ञानेश्वर घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपुल्या वैभवे शृंगारावे निर्मळे. तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा झालेली सेवा. 2 चरणाचा अपंग पाहिला, 2 चरणाचा धावता बोला. पुन्हा जर कधी वेळ मिळाला, कारण तुकाराम महाराजांच्या अभंग सुटतच नाही बाबा. सोडवणारे सुटतात पण अभंग सुटत नाही. तुकाराम महाराजांचं एवढं विशाल अंतकरण आहे, व्यापकच आहे. अभंग सोडवणारे सुटले पण अभंग सुटत नाही. आपल्या बुद्धीच्या प्रमाणे तुकाराम महाराजांना असंच सांगायचं असेल असं नाही, पण आपल्या बुद्धी अनेक बुद्धीचे तरंग, अनेक आपापल्या बुद्धीचे तरंग वेगवेगळे असतात. माझ्या बुद्धीप्रमाणे सद्गुरूंच्या कृपेने किंबहुना तुम्हाला सगळ्या आशीर्वादाने जे चांगलं असेल त्या माझ्या गुरुदेवांचं, वाईट असेल माझ्या बुद्धीचा वा अंतकरणाचा दोष, जे चांगलं असेल ते स्वीकारा. आणि कीर्तन नुसतं टाइमपास म्हणून ऐका, तसं जगण्याचा प्रयत्न करा. कीर्तन ज्या दिवशी तुम्ही जगण्याचा प्रयत्न कराल ना त्या दिवशी तुम्ही नक्की देवाच्या जवळ जाल बाबा. पण लोकांनी कीर्तन म्हणून टाइमपास केले बाबा, आहे की नाही. कीर्तनात आता विनोदाचार्य हे विनोदी पहिले तमाशात असायचे. विनोदी पहिले तमाशात असे. तुम्हाला सांगू, गोपिकांना देव भेटला पण गोपिका देवासाठी रडल्या बाबा, हसल्या नाही. गोपिकांना देव भेटला पण देवासाठी रडल्या. तुम्ही देवाच्या नावाने जर तमाशा घालाल तर देवाची अवकृपा झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. खरं तत्वज्ञान अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी म्हणे साधने ही बुडविली. तुम्हाचं मनोरंजन करण्याकरता आम्ही आमच्या मनाने काही सांगू लागलो आणि तुम्ही सुद्धा ते हसण्यावारी नेता बाबा. का? आमचा व्यवसाय झाला आणि तुमच्याकडे पैशाचा पूर आला बाबा.
भगवान सांगतात असं चालत नाही. अनपेक्षा सुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः सर्व रंभा परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. तुमची भक्ती देवापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तो जोपर्यंत अंतकरण उदास होत नाही, निरपेक्ष होत नाही, तोपर्यंत भजन होतच नाही बाबा. पण देवासाठी अंतकरण तळमळा. मासा जसा पाण्यासाठी तळमळतो ना तसं देवासाठी तळमळा. देव नक्की भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पण करतो. आणि ज्याने तुम्ही न झोपता सगळ्यांनी ऐकलं तुम्हाला सुद्धा धन्य. कारण कीर्तन म्हटलं की झोप पहिलीच बाबा. त्याचा तुमचाही दोष नाही. कुंभकर्णाची पत्नी विधवा झाली बाबा. कुंभकर्णाची पत्नी विधवा झाली आणि ते रामप्रभूच्या भेटीला आले. रामप्रभूला विचारलं देवा माझ्या कपालावरचं कुंकू गेलं आता काय. पण हे देव म्हणजे वेळा. म्हटलं काय नाही तुला तुझा उद्धार करून घ्यायचा असेल तर कीर्तनात ये. काय सांगितलं तुझा उद्धार करून घ्यायचा असेल. देवाने वाईट सांगितलं का. पण ती कीर्तनात येते पण आपल्याला झोपवते ना. विठाला विठाला न झोपता कीर्तन ऐकला धन्यवाद. कारण झोपायची वेळ नाही. या मंडळाने अगोदर जेवण दिलं असेल नंतर कीर्तन केलं तर नक्की झोपलं असतं. पण खांदी भार पोटी भूक काय ठेलावयाचे सुख. पोटात भूक असल्यामुळे झोप काय येणार नाही. तुम्ही न झोपलात मागच्या मंडळींनी चांगली साथ केली त्यांना. कारण कीर्तन खलावता तर कीर्तनकार हा नाम मात्र आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी. कीर्तनकार हा यांच्यावरती अवलंबून आहे. माझे गुरुदेव नेहमी सांगतात गाडी चालते ती मागच्या टायरवरती पुढच्या टायरवरती नाही. पुढचे टायर फक्त दिशा देण्याचं काम करतात. तिला वेग देणं थांबवणं हे सगळ्या मागच्या टायरमध्ये काम आहे. म्हणून मागच्या मंडळींनी चांगली साथ केली. कारण त्यांनी जर साथ सोडली की बुवावरती मर्यादेची साथ आलीच समजायची. म्हणून त्यांनी चांगली साथ केली त्यांना धन्यवाद. दोन्ही मृदुंग मनाने चांगलं वाजवलं त्यांनाही धन्यवाद. आणि ज्या महिला मंडळींनी सुंदर असा कार्यक्रमाचं नियोजन केलं तुम्हालाही धन्यवाद. शेवटी तुकाराम महाराजांचं भजन करा. शेवटी भैरवी होईल आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. तुकाराम 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 देव सोयरा
भावे तया कुळा माझ्या सकळा विजयादास कोणीची बाधान हो कवनी ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराच्या वारा न लागो राजसा माझ्या विश्वासा भाविकांस नामा म्हणे तया सावे कल्याण यामुखी निघाल पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी ही संत मंडळी सुखी असो. मागणे ते तुझं एक प्रती आहे येशील तरी पाहे पांडुरंग संतांशी निर्विहेची मजदी आणि देणकाई मागदे का म्हणे आता उदा मज ठेवी पाहे संतांची आ संतांशी निर्विहेची मजदी देणकाई ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, वैकुंठवासी धुळे महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री काळकेश्वरी माते की जय, ओम बजरंगबली की जय.